Yes, Father God, we worship you. Amen. तुझं नाव आम्ही उचलतो प्रभू येशू. हालेलुया. धन्यवाद करतो स्वर्गीय पिता. हालेलुया. पवित्र आत्म्या तू आम्हाला घे. स्वागत आहे तू घे पवित्र आजच्या या आत्मा. हालेलुया. चर्च सर्व्हिसमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आम्ही सर्व या ठिकाणी प्रभू येशूच्या नावाने एकत्र आहोत. तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. We worship you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु. Hallelujah. पवित्र आत्मा हमारे हमारे सोच के भी ज्यादा परमेश्वर के आश्चर्य काम है. हमारे सोच से परे है उसके आश्चर्य काम. हालेलुया. हर मुसीबत से, हर संकट और परमेश्वर ने हमें बचाया है. इसलिए मौका है कि हम उसको धन्यवाद दें. थैंक यू जीसस. ये समय उसको धन्यवाद देने का है. ग्लोरी टू योर नेम. प्रभु जी हम धन्यवाद देते हैं. हर संकट, हर मुसीबत से आपने हमें बचाया है. हर दुखों से, मृत्यु से आपने हमें बचाया है. हम आपको धन्यवाद देते हैं. आदर, महिमा, स्तुति सब कुछ हम आपको देते हुए इस प्रार्थना को यीशु मसीह के नाम से मांगते हैं. सारे लोग कहेंगे, जोर से कहेंगे, ताली बजाकर कहेंगे, स्माइल देकर कहेंगे. आमीन. बैठ सकते हैं. बस Thank you, Lord Jesus. Amen. Hallelujah. Praise the Lord. सर्वांचं मी स्वागत करतो. किती खुश आहेत आज. लग रहा नहीं, योगेश ने बताया ऐसे कि चेहरा से दिखाई नहीं दे रहा. मैं सिर्फ हाथ ऊपर करने से हम खुश होते हैं क्या? नहीं. हमने गीत को गाया, हर भूख मेरी तूने मिटाया. कोई भूखा रहा क्या पैंडेमिक में? कितने लोग भूखे थे? नहीं, खाने को ही नहीं था कुछ. ऐसे कितने लोग थे? एक भी नहीं. हर भूख मेरी, केवल पेट की भूख नहीं, लेकिन हर हमारी जरूरत परमेश्वर ने पूरा किया. हर भूख मेरी तूने मिटाया, बाहों में लेकर मुझको संभाला. क्या हम मानते हैं और विश्वास करते हैं कि परमेश्वर ने इस महामारी के समय में हमको अपनी बाहों में लेकर संभाला? उसने संभाला है. मैं सबको संभाला है. और क्या है आगे? बाहों में लेकर मुझको संभाला. कठिनाइयों में भी सब उजड़ा लगे, सब उजड़ गया, लेकिन तेरे हाथ की परछाई मेरे सर से कभी नहीं हटी. Praise the Lord. ये है हमारा परमेश्वर. हालेलुया. चाहे लाखों, हजारों मेरे बाई और दाई और पड़े, लेकिन मुझे कोई स्पर्श नहीं होगा, क्योंकि मैं परमेश्वर जिंदा खुदा यीशु मसीह पर भरोसा रखने वाला हूँ. आमेन. हालेलुया. माझ्या उजव्या हाताला, माझ्या बाजूला हजारो पडतील, माझ्या उजव्या हाताला लक्षावधी पडतील, पण मला ते शिवणार नाही, कारण परमेश्वर माझा रक्षक आहे. हालेलुया. त्याने या कठीण प्रसंगामध्ये, या महामारीमध्ये, या कोविड-19 मध्ये आम्हा सर्वांचं संरक्षण केलं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सर्व दुःखातून, सर्व संकटातून त्याने आम्हाला वर काढलं, आणि आज आम्हाला पुन्हा एकदा ही संधी. मला वाटलं खूप आनंदात येतील सगळेजण, पण चेहऱ्यावर तेवढा आनंद दिसत नाही. ओके. चर्च, न्यू लाईफ चर्च किंवा आम्ही बिलीवर्स चर्च, याला आम्ही दिस इज कॉल्ड ए सेलिब्रेशन सेंटर. काय म्हणतात? सेलिब्रेशन कसं करतात? सेलिब्रेट, उत्सव कसा करतायत? आनंदाने, नेहमी हास्य, आनंद, ओके, उत्साहामध्ये आम्ही सेलिब्रेट करतो. तर चर्च सर्व्हिस, संडे सर्व्हिस जी आहे, रविवारची सभा जी आहे, याला आम्ही सेलिब्रेशन सेंटर म्हणतो.
पहिल्या शतकातील मंडळी जी होती ती सुद्धा चर्चमध्ये सेलिब्रेट करायची. बायबल आम्हाला सांगतं की ते दररोज एक चित्ताने, तत्परतेने, आनंदी मनाने, आनंदाने, हर्षाने गीत गाऊन स्तुती आणि गायवादन करत असे. प्रेज द लॉर्ड. हे पहिल्या शतकातील मंडळी, म्हणजे ही मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताने निर्माण केली, ज्या मंडळीमध्ये लोक येतात ते आनंद उत्सव करण्यासाठी. मी आता कोणावर टीका करत नाही, कोणाला मी खाली पडत नाही, परंतु मी पाहिलेले असे चर्चेस काही आहेत, पारंपरिक चर्चेस, की ते मला चर्चमध्ये इकडं असे मान सुद्धा हलवायचे नाही, ताट हसायचं नाही, नुसतं असं करायचं थोडंसं. का? कारण आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. पवित्रता आहे याचा अर्थ हा आहे का की आम्ही आनंद करू नये? नाही. हे ओल्ड ट्रेडिशन झालं की जिथे बोलायचं नाही, जिथे काही संदेशाच्या वेळेस बोलायचं नाही, तर मग तुम्ही बोलतच राहाल, तसं काही नाही. ओके. प्रत्येक वेळ आहे, उत्सव करण्याची वेळ आहे, आनंद करण्याची वेळ आहे, स्तुती करण्याची वेळ आहे. ही वेळ आहे आणि आम्ही या वेळेमध्ये देवाचे गौरव आणि त्याची महिमा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी आम्ही एकत्र येतो तो आनंद करण्यासाठी येतो. या ठिकाणी आम्ही येतो यज्ञ अर्पण करण्यासाठी. कोणता यज्ञ? स्तुतीचा, आराधनेचा, धन्यवादाचा. 3 यज्ञ. प्रेज द लॉर्ड. गिव्हिंग, अ सॅक्रिफाइस ऑफ प्रेज अँड अ सॅक्रिफाइस ऑफ वर्शिप. प्रत्येक फॅमिलीने आपल्या घरामध्ये हे 3 यज्ञ नित्य अर्पण केली पाहिजे ॲज अ फॅमिली. आणि चर्चमध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा हे 3 यज्ञ आम्ही अर्पण केले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि आज तर सगळ्यात जास्त धन्यवादाचा यज्ञ आम्ही अर्पण केला पाहिजे. सॅक्रिफाइस ऑफ थँक्स गिव्हिंग. कारण 8 महिने प्रभूने आम्हाला सांभाळलेलं आहे, म्हणून प्रभूला धन्यवाद, धन्यवाद म्हणून हे गीत मी घेतलेलं आहे. आमेन. आम्ही टाळ्या वाजवून उत्साह करून आम्ही धन्यवाद करू शकतो प्रभूचा. आमेन. तर मी तुम्हाला एनकरेज करेल की आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि प्रभूने आम्हाला जिवंत ठेवलं, त्याबद्दल आम्ही प्रभूला नित्य धन्यवाद दिला पाहिजे. आमेन. हर भूख उसने हमारी मिटाई है, हमें किसी भी बात की कमी नहीं. चाहे कितने भी लोगों के जॉब गए हैं, कितने लोगों का प्रॉब्लम हुआ फाइनेंशियल, लेकिन हम भूखे नहीं मरे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ने हमें बचाया. इन दिनों में, त्या दिवसामध्ये 3 दुःखद घटना आमच्या चर्चमध्ये झाल्या. कोमल ची मुलगी जी होती, अभिजितची बहीण, कंचनची बहीण, ती आम्हाला सोडून गेली. त्यानंतर साठे अंकल शिवाजीनगरचे ते गेले अचानक. आणि अमित बर्वेचे वडील वसंत बर्वे हे सुद्धा सोडून गेले. हे 3 आमच्या चर्चमध्ये दुःखद घटना घडल्या, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद प्रभूने आम्हाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ओके. देवाचं वचनामध्ये आपण जाणार आहोत. लवकर आपण देवाचं वचन ऐकूया. किती जण तयार आहेत? फक्त एक. मी म्हटलं किती लोक तयार आहेत वचनासाठी? मी सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी लाईव्ह आम्ही जात आहोत. तुम्हाला सगळे लोक बघतायत, पूर्ण जग बघत आहे. तुम्ही दाखवा की आम्ही न्यू लाईफ आहोत, आणि नवीन जीवन प्राप्त झाले. प्रेज लॉर्ड. तर जे फेसबुकवर या ठिकाणी मला बघत आहेत, प्रेज लॉर्ड, तुमचं स्वागत आहे. आपल्या घरामध्ये तुम्ही आहात, वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही बघत आहात, तुमचं स्वागत आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. या देवाच्या वचनामध्ये आपण जाऊया. उत्पत्ती याचा 48वा अध्याय. कोणीतरी माझ्यासाठी वाचून मला हेल्प करा, माईक घेऊन. जेनेसिस चॅप्टर नंबर 48. उत्पत्ती 48. लवकर काढूया. आणि याचा एक थोडासा भाग आपण वाचणार आहोत. 48 याच्या 13व्या वचनापासून देवाचं वचन आपण ऐकू. उत्पत्ती 48 13 वचनापासून पुढे 13 ते 18 ही वचन. आपल्या उजव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या डावीकडे, आणि मनश्शे आपल्या डाव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले. इस्रायलाने आपला उजवा हात पुढे करून इफ्राईमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला, आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला. त्याने आपले हात उजवे डावे केले. मनश्शे तर ज्येष्ठ होता. त्याने योसेफास आशीर्वाद देऊन म्हटले, ज्या देवासम्मुख माझे वडील अब्राहम व इसाक चालले, माझ्या जन्मापासून
आजवर ज्या देवाने माझे वचन पालन केले त्या दूताने मला सर्व अपदातून रक्षिले, तो या मुलाचे अभिष्ट करो. माझे नाव व माझे पूर्वज अब्राहम व इसाक यांचे नाव हे चालवत आणि यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी याचा मोठा समुदाय हो. 17 वचन. आपल्या बापाने इफ्राईमाच्या मस्तकावर उजवा हात ठेवला, हे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास वाईट वाटले आणि इफ्राईमाच्या मस्तकावरील बापाचा हात काढून मनश्शेच्या मस्तकावर ठेवावा म्हणून त्याने तो धरला. योसेफ आपल्या बापास म्हणाला, बाबा असे नाही, ज्येष्ठ हा आहे, याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेव. त्याचे म्हणणे नाकारून त्याचा बाप म्हणाला, मुला हे मला ठाऊक आहे त्याचेही एक राष्ट्र होईल आणि तोही महान होईल. तथापि त्याचा धाकटा भाऊ त्याचपेक्षा मोठा होईल आणि त्याच्या वंशजातून राष्ट्राचा समुदाय निर्माण होईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. किती जणांना आठवतं इफ्राईम आणि मनश्शे यावर मी संदेश दिला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये. आत्ता योसेफाला 2 मुले झाली. किती मुले? मोठा मुलगा याचं नाव मनश्शे, काय मनश्शे, आणि छोट्याचं नाव होतं इफ्राईम. बरोबर आहे. मोठ्याचं नाव काय होतं? मनश्शे. आणि लहानाचं नाव होतं इफ्राईम. लक्ष द्या आता माझ्याकडे. याकोबाला जो मुलगा योसेफ झाला त्या योसेफाला 2 मुलं झाली. आणि जेव्हा मनश्शे झाला, पहिला मुलगा झाला, तेव्हा योसेफाने त्याचं नाव मनश्शे यासाठी ठेवलं कारण इब्री भाषेमध्ये मनश्शेचा अर्थ आहे विसर पाडणारा. मनश्शेचा अर्थ काय आहे? मोठ्याने बोला. मनश्शेचा अर्थ आहे विसर पाडणारा. हा मोठा मुलगा विसर पाडणारा. कारण तो म्हणाला की देवाने माझ्यावर आलेले सर्व संकट आणि सर्व अरिष्टाचा मला विसर पाडला. प्रेज लॉर्ड. आणि मी सांगितलं होतं मागच्या संदेशामध्ये की विसर पडणे हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे. आमेन. कारण जर आम्ही विसरलो नसतो तर आम्ही जगलोच नसतो. ज्या आमच्या जीवनामध्ये दुःख येतात, त्रास होतो, कालांतराने त्या गोष्टी विसरतो, नाही का? आमचे प्रियजन जर मरतात, कोणी जर अतिप्रिय व्यक्ती मेला, काही दिवस आम्ही रडतो, काही वर्ष आम्ही रडतो, पण नंतर आम्ही जास्त रडत नाही. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? येस ऑर नो? येस. कोणी जवळचं मेलं किंवा काही फार मोठं दुःख झालं, असं म्हणतात ना, टाइम हिल्स. वेळ मरम्मत करतो. जशी वेळ निघून जाते त्या दुःख म्हणजे हर्ट झालेल्या गोष्टी आम्ही विसरतो किंवा ज्या दुःखातून आम्ही गेलो ते विसरतो. तुम्हाला माहिती आहे योसेफाचं जीवन, त्याला त्याच्या भावाने धरून त्याचा हेवा करू लागले. पहिली गोष्ट, त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर त्याचे हातपाय बांधले, त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला तिथून काढलं आणि इस्माइली लोकांना विकलं. इस्माइली लोकांनी त्याला पोटिफराला विकलं. पोटिफराच्या बायकोने खोटा अक्षर घेतला त्याच्यावर आणि म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये तो होता, तिथून त्याला बाहेर काढलं. खूप त्रासातून तो गेला, खूप संकटातून तो गेला. आमच्यापैकी कोणी एवढ्या संकटातून त्रासातून गेलं नसेल. ज्या योसेफाला वयाच्या 17व्या वर्षी परमेश्वराने सांगितलं होतं की तुझ्यापासून एक संतती निर्माण करील आणि तुझ्या पुढे तुझे 11 भाऊ तुला नमन करतील, हे प्रॉमिस 17व्या वर्षी मिळाल्यापासून त्याने ती प्रॉमिस पूर्ण होण्यासाठी त्याला जवळ त्याचं वय 40, 45, 50 वर्षाचं वय झालं असेल त्यावेळेस, तेव्हा ते फुलफिल झालं, पूर्ण झालं. म्हणजे त्याने अनेक संकटातून, जेव्हा आशीर्वाद यायचा असतो तेव्हा पूर्वी अनेक संकट येतात आणि अनेक संकटातून तो गेला. त्याला 2 मुलं झाली. पहिल्याचं नाव त्याने मनश्शे ठेवलं, याचा अर्थ विसर पाडणारा. परमेश्वर हा आम्हाला विसर पाडणारा आहे. आमची दुःख, आम्हाला झालेले त्रास, आम्हाला झालेले संकट, आमच्यावर आलेले त्रास, फायनान्शियल क्रायसिस असेल, मानसिक त्रास असेल, कोणतेही प्रॉब्लेम्स असेल, प्रभू त्याला त्या गोष्टीचा आम्हाला विसर पाडतो. हालेलुया. माझ्याकडे बघा. प्रेज लॉर्ड. परमेश्वर त्या गोष्टीचा आम्हाला विसर पाडतो. आणि म्हणून योसेफ म्हणाला की माझा पहिला मुलगा मनश्शे
यासाठी की त्याने मला माझ्यावर आलेल्या संकटाचा मला विसर पाडला. रिंकू तिला सांभाळायला. त्यानंतर दुसरा मुलगा त्याला झाला योसेफाला, त्याचं नाव त्याने इफ्राईम ठेवलं. दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं? इफ्राईम. इफ्राईमचा अर्थ आहे फलद्रूप. परमेश्वर आम्हाला फलद्रूप करणारा आहे. हालेलुया. तो म्हणाला माझ्या दुःखांचं मला विसर पाडलाय परमेश्वराने. एवढंच नाही तर दुसऱ्या पुत्राला जन्म दिला आणि त्याचा अर्थ आहे की परमेश्वर आता मला फलद्रूप करेल. फलद्रूपचा अर्थ आहे प्रॉस्पर करेल, उन्नत करेल, आशीर्वादित करेल. हालेलुया. आम्हाला दोन्ही मुलांचा जन्म आम्ही दिला पाहिजे. आम्हाला दोन्ही मुलं झाले पाहिजे. आमच्यावर आलेले जे दुःख आहे, संकट आहे, हर्ट फिलिंग्स आहेत, त्या गोष्टीचा आम्हाला विसर पडला पाहिजे. जर आम्हाला विसर पडत नाही तर आमचं जीवन कधीही सुखी होऊ शकत नाही. कारण ते नेहमी आठवून आम्ही आतमध्ये चिडत राहतो. आतमध्ये आम्हाला वेदना होत राहतात. वी आर नेव्हर इन पीस इफ वी डोंट फॉरगेट. वी विल नेव्हर बी इन पीस इफ वी डू नॉट फॉरगिव्ह. हालेलुया. तर परमेश्वर विसर पडणे फार गरजेचं आहे. परंतु त्यासोबत आम्हाला इफ्राईम सुद्धा झाला पाहिजे, फलद्रूप आम्ही झालं पाहिजे. योसेफ म्हणाला आता परमेश्वर मला फलद्रूप करणार आहे. हे दोन मुलं योसेफाला झाले आणि योसेफाचा बाप इसहाक फार म्हातारा झाला. म्हणजे इफ्राईमचा आजोबा म्हातारा झाला आणि मग त्यांनी सांगितलं की चल मला मरण्याच्या आधी तुझ्या मुलांना मला आशीर्वाद द्यायचे. आणि म्हणून इसहाक असा उभा, जो म्हातारा झालेला इसहाक उभा आहे आणि योसेफाने आपल्या दोन मुलांना आणलं. कसं आणलं? योसेफाने काय केलं? आपल्या मोठ्या मुलाला त्याच्या डाव्या हाताला धरलं. एक मिनिट बिजू. हा योसेफ, मी आहे इसहाक, वृद्ध झालेला समोर. हा आहे योसेफ. त्याने आपल्या कसं उभं माझ्याकडे, त्याने आपल्या डाव्या हाताला कोणाला घेतलं? मोठ्या मुलाला ठेवलं, उभं केलं. योसेफाने आपल्या मोठा मुलगा कोण? मनश्शेला कुठं उभं केलं? राईट हँड. डाव्या हाताला. आणि इफ्राईमला कुठं उभं केलं? लेफ्ट. कारण इसहाक आपला उजवा हात मोठ्या मुलावर ठेवील आणि आपला डावा हात लहान मुलावर ठेवील. ह्या हिशोबाने योसेफाने आपल्या दोन्ही मुलांना उभं केलं बापासमोर की आजोबाने दोन्ही मुलांना आशीर्वाद ठेवा. पण इसहाकाने काय केलं? सॉरी थँक्यू. याकोबाने काय केलं? आपले हात क्रॉस केले. योसेफाला ते आवडलं नाही. तो म्हणाला पप्पा, बाबा, याकोबाला म्हणाला योसेफ की हा मोठा मुलगा आहे, हा लहान मुलगा आहे, याच्यावर तुम्ही उजवा हात ठेवला पाहिजे, याच्यावर तुम्ही डावा हात ठेवला पाहिजे, तुम्ही उलट का करताय? मग याकोब म्हणतो की नाही, जो मनश्शे आहे तो तर मोठा होईलच, परंतु त्यापेक्षा अधिक मोठा धाकटा होणार आहे. थँक्यू विजू. प्रेज लॉर्ड. त्याने आपले हात क्रॉस केले, म्हणजे त्याचा उजवा हात त्या मुलावर ठेवला जो जास्त आशीर्वादित होणार होता. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. उजवा हात तो हात आहे जो जास्त आशीर्वाद देतो. आम्ही सुद्धा कोणाला आशीर्वाद देण्यासाठी, अनॉइंटिंग करण्यासाठी उजवा हात ठेवतो. प्रेज लॉर्ड. उजवा हात काय आहे? जास्त आशीर्वादाचा. जास्त आशीर्वादाचा, अधिक आशीर्वादित आहे. पॉझिटिव्ह. कारण बायबलमध्ये आज आपण काही वचनं बघणार आहोत ज्यामध्ये उजव्या हाताला महत्व आहे. प्रेज लॉर्ड. त्याआधी आपण बघणार आहोत की परमेश्वराचा उजवा हात कोण आहे. परमेश्वराचा सुद्धा उजवा हाताला महत्व आहे. जसं आमच्या उजव्या हाताला महत्व आहे, तसं याकोबाच्या उजव्या हाताला महत्व आहे. जसं एका याजकाच्या उजव्या हाताला महत्व आहे, तशा देवाच्या उजव्या हाताला सुद्धा महत्व आहे. प्रेज लॉर्ड. प्रेषितांची कृत्ये त्याचा 7वा अध्याय, ऍक्ट्स चॅप्टर 7. कुणीतरी माझ्यासाठी वाचा. प्रेषित 7वा अध्याय आणि 55 वचन. क्विकली कोणीतरी माझ्यासाठी वाचा. प्रेषित 7:55. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले. स्तेफनाने आकाशाकडे निरखून पाहिले. तेव्हा देवाचे तेज
व देवाच्या उजवीकडे देवाचे तेज त्याला दिसले सगळ्यात आधी. आणि उजवीकडे येशू उभा असलेला देवाच्या उजवीकडे, कुठे म्हणा उजवीकडे, देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याला दिसला. त्याच्या दृष्टीस पडला. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहित आहे नवीन करारामध्ये रक्तसाक्षी स्टेफन. स्टीफन वॉज द फर्स्ट मार्टियर. ख्रिस्तामुळे मृत्यू पावलेला किंवा त्याचा छळ झालेला पहिला रक्तसाक्षी स्टेफन होता. आणि स्टेफनाने, जर तुम्ही 7वा अध्याय पूर्ण वाचला, पहिल्या वचनापासून जर तुम्ही वाचत गेला तर तुम्हाला कळेल की स्टेफनाने पूर्ण सुसमाचार, गॉस्पल, येशूविषयी लोकांना शिकवलं, यहुद्यांना शिकवलं. प्रेज लॉर्ड. परंतु हे लोक त्याच्या गॉस्पल प्रीचिंगमुळे त्याच्यावर खूप चिडले. यहुदी लोक त्याच्यावर खूप चिडले आणि आत्म्यात खवळले, बायबल आम्हाला सांगतं. आणि त्यांनी त्याला गावाच्या बाहेर ढकलून नेलं. कुणाला? स्टेफनाला गावाच्या बाहेर ढकलून नेलं आणि त्याला धोंडमार केली. आणि इतकी धोंडमार केली, इतके दगड त्याला मारले की तो मृत्यू पडला, तो मेला. पण मरण्यापूर्वी बायबल आम्हाला सांगतं 55व्या वचनामध्ये त्यांनी आपली दृष्टी वर केली तेव्हा आकाश उघडलेले त्याला दिसले. काय दिसलं त्याला? कारण ख्रिस्ता प्रभू म्हणतो की माझ्यामुळे जर तुमचा छळ होत असेल तर तुम्ही धन्य. माझ्या नावामुळे लोक तुमचे हाल हाल करतायत तर तुम्ही धन्य, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. हालेलुया. स्टेफन हा पहिला मार्टियर, पहिला रक्तसाक्षी, पहिला व्यक्ती जो येशूमुळे त्याचा मृत्यू झाला, त्याचे हाल हाल झाले. हालेलुया. आणि मग मरण्यापूर्वी त्यांनी दृष्टी वर करून पाहिलं स्वर्गामध्ये, तर त्याला काय दिसलं? स्वर्ग उघडलेला दिसला आणि एक मोठं सिंहासन दिसलं. आणि त्या सिंहासनावर जो बसलेला होता तो अति पवित्र होता. आणि त्याच्या उजव्या बाजूला येशू उभा असलेला त्याला दिसलं. कोणाच्या उजव्या बाजूला? सर्वसमर्थ पवित्र परमेश्वराच्या उपस्थितीच्या उजव्या बाजूला, पित्याच्या उजव्या बाजूला तो बसलाय. तिथे स्वर्गात 2 सिंहासन नाहीये, स्वर्गात एकच सिंहासन आहे. लक्षात असू द्या. तुम्हाला वाटत असेल की पित्याचं एक सिंहासन, पुत्राचं एक सिंहासन, पवित्र आत्म्याचं एक सिंहासन. नाही, देवाचं एकच सिंहासन आहे. प्रेज लॉर्ड. देवाचं एकच सिंहासन आहे. कोण आहे देव? पिता. देव कोण आहे? पुत्र. देव कोण आहे? पवित्र आत्मा. ह्या देवाचा एकच सिंहासन आहे. येशू पित्याच्या उजवीकडे बसला. उजवा हात, पित्याचा उजवा हात कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आता उजवा हात म्हणजे काय? व्हॉट इज द राईट हँड? राईट हँड टॉक्स अबाउट पॉवर. उजवा हात सामर्थ्याबद्दल बोलतो. बरोबर आहे? प्रेज द लॉर्ड. तर उजव्या हाताने तुम्हाला कोणाला मारायचं तर जोरात लागेल, डाव्या हाताने चुकल एखाद्या वेळेस, अरे तो दगड फेकताना उजव्या हाताने तुम्ही बरोबर नेम धरून मारा, डाव्या हाताने कुठेतरी दुसरीकडे जातो दगड. करून बघा. उजव्या हाताने लिहिताना तुम्हाला अक्षर चांगलं राहील, डाव्या हाताने तुम्हाला लिहिताच येणार नाही तुमचं नाव. घरी जाऊन बघा. जर तुम्ही डावखोरी नसाल तर. इफ यू आर राईट हँडेड, युअर राईट हँड गॉट हॅज गॉट अ पॉवर. तुमच्या उजव्या हातात काय आहे? सामर्थ्य आहे. उजवा हात सामर्थ्याचं प्रतीक आहे. म्हणा आमेन. काही वचन आपण पाहणार आहोत. तुमचा विश्वास दिसत नाही माझ्या सांगण्यावर. लूक याचा 22 अध्याय फटाफट काढूया. तुमच्याकडे बायबल असली पाहिजे. लूक 22 आणि 19. लूक 22 आणि 69, सॉरी 19 नाही 69. आपली बायबल उघडा. लूक 22 69 पहा काय काय सांगितले तिथे. लूक चॅप्टर 22 and verse 69. 69. तथापि यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. तथापि मनुष्याचा पुत्र म्हणजे कोण? येशू. कुठे बसलेला आहे? पित्याच्या उजवीकडे. पित्याच्या, म्हणजे तुझं माईक कुठे? हा, पित्याच्या उजवीकडे बसेल. बसेल. पूर्ण वाच वचन. तथापि यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. ओके. तर सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे कोण बसेल? मनुष्याचा पुत्र म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. पहिले आपण कन्फर्म केलेलं आहे की येशूची जागा कुठे आहे? पित्याच्या
म्हणजे पित्याचा उजवा हात कोण आहे? प्रभू येशू आहे. अजून एक वचन पाहूया, मार्क 16:19. मार्क 16:19. मार्क 16:19. मार्क 16:19. बघा काय काय लिहिलं त्या ठिकाणी. फिनिश कर. नाही आहे, चालू नाही. याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. लूक 22:59 पूर्ण वाचले का? त्या ठिकाणी पॉवर ऑफ गॉड लिहिलेलं आहे. लूक 22:69 बघा पुन्हा एकदा, किंवा मार्क 16:19 दोन्ही बघा. इज देअर अ वर्ड कॉल्ड पॉवर ऑफ गॉड? बंद कर. कोणत्या वचनामध्ये लिहिलंय? लवकर लवकर सांगा फटाफट. मी सगळ्यांना विचारते, तुम्ही बायबल आणायला पाहिजे सर्व ना. समर्थ लिहिले हा, फिनिश कर. 69 मध्ये. तथापि यापुढे मनुष्याचा पुत्र सर्व समर्थ हा, देवाच्या उजवीकडे बसला. पुन्हा. ओके, इंग्लिशमध्ये काय दिलंय? कमान क्विकली रीड इंग्लिशमध्ये. हा, वाच ना. But from उचलण्यात आल्यानंतर तो स्वर्गात गेला आणि पित्याच्या उजवीकडे बसला. हे दोन वचनं आम्हाला काय सांगतात? की प्रभू येशू ख्रिस्त हा कुठे आहे? पित्याच्या उजवीकडे. हालेलुया. निर्गम याचा 15वा अध्याय 6वं वचन. निर्गम एक्सोडस 15:6. क्विकली काढा. एक्सोडस 15:6. निर्गम 15:6 काय म्हणतं बघा. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे. तुझा उजवा हात काय झालेला आहे? मोठ्याने बोला. बळाने प्रतापी झालेला आहे. युअर राईट हँड इज विक्टोरियस विथ पॉवर. सामर्थ्याने, बळाने तो प्रतापी झालेला आहे. अजून पुढे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हा. हात शत्रूला चिरडून टाकितो. शत्रूला चिरडून टाकणार आहे. पुढे. हा, ओके. तर बायबल आपल्याला सांगतं निर्गम याचा 15वा अध्याय 6व्या वचनामध्ये की परमेश्वराच्या उजव्या हातामध्ये काय आहे? बळ आहे, सामर्थ्य आहे. असं सामर्थ्य की शत्रूला चिरडून टाकणारं सामर्थ्य आहे. हालेलुया. देवाच्या उजव्या हातामध्ये सामर्थ्य आहे, शत्रूला चिरडून टाकणारं सामर्थ्य आहे. प्रेज लॉर्ड. यशाया 41 पाहूया. यशाया 41 आणि 10वं वचन. यशाया 41. आयझाया 41 and verse 10 पाहूया बायबल काय सांगतं आम्हाला. आयझाया 41:10. उजव्या हाताबद्दल काय सांगते बायबल? तू भिवू नको, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. कारण मी तुझा देव आहे. पुढे. मी तुला शक्ती देतो, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करेन. मी तुझे सहाय्य ही करील. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला मी- सावरितो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरेल. वी आर टॉकिंग अबाउट राईट हँड. म्हणा राईट हँड. चला राईट हँड दाखवा तुमचा. ह्या हातामध्ये खूप सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. देयर इज पॉवर इन आवर हँड. देवाच्या उजव्या हातामध्ये काय सांगितलं? तो म्हणतो की मी माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरेल. म्हणजे देवाचा धार्मिकतेचा उजवा हात, देवाचा उजवा हात सामर्थ्याचा हात आहे. देवाचा उजवा हात धार्मिकतेचा हात आहे. देवाचा उजवा हात शत्रूचा नाश करणारा आहे, आमचे शत्रू. देवाचा उजवा हात आम्हाला सावरणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि उजवा हात देवाचा कोण आहे? प्रभू येशू. हु इज द राईट हँड ऑफ जीसस? ऑफ फादर. जीसस इज द राईट हँड ऑफ गॉड. येशू हा पित्याचा उजवा हात आहे. म्हणजे तो काय सांगतोय? लिटरली देवाला हात म्हणजे गॉड इज अ स्पिरिट. देव आत्मा आहे. उजवा हात कुठून आला? त्याला आत्म्याला तर शरीर नसतं. जीसस इज द राईट हँड ऑफ गॉड. म्हणजे पित्याचं सामर्थ्य येशूच्या द्वारे आमच्यामध्ये. प्रेज लॉर्ड. एक तुम्हाला एक महत्वाचं गोष्ट सांगायची. यहुदी लोकांमध्ये एक कोर्ट असायचं, न्यायालय. काय असायचं? कोर्ट असायचं. त्यांना सेनेड्रियन्स म्हणायचे. ज्युइश सेनेड्रियन्स. काय म्हणतात त्यांना? ज्युइश सेनेड्रियन्स. 70 एल्डर्स त्यांच्यासोबत राहायचे. 70 वडील लोक
न्यायाची ज्युरी असायची, त्याला ज्युरी म्हणतात. जज एक असतो, जज कलेक्शन ऑफ जजेस इज कॉल्ड ॲज ज्युरी. अनेक जजेस जेव्हा एकत्र येऊन विचार विनिमय करून निर्णय देतात त्याला ज्युरी म्हणतात. ऐका, लक्ष द्या. जो मुख्य जज आहे तो मध्ये बसायचा. 35 एका बाजूला आणि 35 दुसऱ्या बाजूला. मेन जज जो आहे तो मध्ये बसायचा. मोठा स्टेज असायचा आणि मध्ये मोठा एक खुर्ची असायची, एक मोठा सिंहासनासारखी किंवा जजची खुर्ची असायची. त्याच्यामध्ये मुख्य जज जो आहे तो मध्ये बसायचा. त्याच्या उजव्या बाजूला त्याचे सेक्रेटरीज म्हणजे सेनेटरियन्स आणि डाव्या हाताला दुसरे सेक्रेटरीज असायचे. लक्ष द्या, एखादा खटला चालू आहे यहुदी लोकांमध्ये, कुणी काही गुन्हा केला आणि त्या खटल्यामध्ये जर तो व्यक्ती गिल्टी सापडला, दोषी सापडला, जजच्या समोर हा निर्णय चालू असताना, त्याला ऑफ करून खटला चालू असताना एखादा व्यक्ती जर दोषी सापडतो तर त्याचा दोष लिहिण्यासाठी, कारण लिहिणं फार जरुरी आहे. मला पाहिलं असं की जज जो आहे पेनाने लिहितो आणि मग शेवटी निक तोडतो. पाहिलं असेल ना पिक्चरमध्ये, की जर पिक्चर पाहता. आता फार धार्मिक होऊ नका, मला दाखवू नका की आम्ही फार धार्मिक पिक्चर पाहत नाही. तो जो लिहिणं असतं, निर्णय लिहिणं फार महत्वाची गोष्ट असते. एकदा निर्णय लिहिला की तो फायनल असतो. हालेलुया. तर एखादा व्यक्ती जर दोषी सापडला, तो गुन्हेगार ठरला, साबित झाला कोर्टमध्ये, तर डाव्या हाताचे जजच्या डाव्या हाताला जे लोक असतात, जे सेक्रेटरी असतात, त्यांचं काम असतं त्याची शिक्षा लिहिणे. प्रेज द लॉर्ड. पण जर तो व्यक्ती निर्दोष साबित झाला, तर उजव्या हाताला बसणारे सेक्रेटरीज त्याचा निर्णय घेतात की ही इज गिल्टलेस, हा निर्दोष आहे, याला सन्मानासहित बरी करा, सोडून द्या. कोण लिहायचं ते? उजव्या हातात. म्हणजे जर निर्दोष आहे तर जजच्या उजव्या बाजूचे लोक डिग्री लिहितात, त्याला म्हणतात फरमान लिहिणे. आणि जर दोषी आहे तर डाव्या हाताचे फरमान लिहितात. प्रेज द लॉर्ड. हा जज आमचा परमेश्वर पिता आहे आणि त्याच्या उजव्या हाताला बसलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो कधीही दोष लावणारा नाही. हालेलुया. तुम्हाला कळालं असेल तर जोरात टाळ्या वाजवा. आता मी म्हटलं नाही, येशू डाव्या हाताला नाहीये, तो दोष लावणारा नाहीये. त्याने सर्व दोष, आम्ही घरामध्ये उभे आहोत, जजच्या समोर उभे आहोत, आम्ही दोषी आहोत, गिल्टी आहोत, पण आमचा गिल्ट, आमचा दोष येशूने स्वतःवर घेतलेला आहे. म्हणून आता आम्ही निर्दोष ठरलेले आहोत. हालेलुया. आम्ही निर्दोष ठरलेले आहोत. म्हणून आता येशू ख्रिस्त डाव्या हाताला नाही, तो उजव्या हाताला बसलेला आहे न्यायाधीशाच्या. आता तो दोष लावणारा नाहीये. हालेलुया. कारण त्याने आमचे दोष स्वतःवर घेतलेले आहे, आम्हाला निर्दोष साबित केलेला आहे. We are guiltless, and that's the reason why Jesus is sitting on the right hand of the Father. Praise the Lord. किती लोकांना कळालेलं आहे. Amen. आमचा प्रभू येशू ख्रिस्त का डाव्या बाजूला बसला नाही? अनेक दिवसापासून अनेकदा मी वाचलं की तो उजव्या हाताला बसलाय, स्वर्गातून खालून वर गेला, उंच आरोहण झालं आणि पित्याच्या उजव्या का बसलाय? बऱ्याचदा कोणाला माहीत नसतं, आम्हाला माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. पण जेव्हा आम्ही करतो, प्रार्थना करतो, प्रभू आम्हाला त्या गोष्टी प्रकट करतो. तो उजव्या हाताला यासाठी बसलेला आहे कारण उजव्या हाताला बसणारा दोष देत नाही, उलट त्याने आम्हाला माफीनामा लिहून दिलेला आहे की आम्हाला आमचे गुन्हे, आमचे दोष माफ झालेले आहे. आम्ही आता निर्दोष आहोत. जा आनंदाने, जे तुम्हाला स्वर्गाचं राज्य दिलेलं आहे अनंत काळाचं, त्यामध्ये जाऊन आनंद करा. प्रेज द लॉर्ड. सो कॅन वी थँक गॉड. का आम्ही देवाला आभार मानू शकतो येशू ख्रिस्तामुळे. इट इज ओनली बिकॉज ऑफ जीसस दॅट वी आर फ्री फ्रॉम एनी गिल्ट. कोणत्याही दोषापासून आम्ही आज मोकळे केवळ प्रभू येशूमुळे आहोत. हालेलुया. कारण प्रभू येशू उजव्या हाताला बसलेला आहे. देवाचा उजवा हात कसा आहे? सामर्थ्य आहे.
प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला सामर्थ्य देणार आहे. He is seated on the right hand because he is the power of God. Jesus is the power of God. Jesus is the power of the Father. प्रभू येशू ख्रिस्त पित्याचं सामर्थ्य. आताच आम्ही वाचलं यशायामध्ये की उजवा हात, देवाचा उजवा हात सामर्थ्य देणार आहे. सेकंड, देवाचा उजवा हात नीतिमत्वाचा आहे. He said, I will lift you up with my righteous right hand. माझ्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने. प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान आहे. हालेलुया. तो उजवा हात आहे देवाचा आणि देवाचा उजवा हात नीतिमान देव हात आहे. सो जीसस इज रायचस. जीसस इज गॉड्स रायचस राईट हँड. येशू ख्रिस्त पित्याचा नीतिमत्वाचा उजवा हात आहे आणि त्या नीतिमत्वाने त्याने आमचं तारण केलेलं आहे. तो नीतिमान असूनही आमच्यासाठी पाप झाला. आमचे दोष त्यांनी स्वतःवर घेतले यासाठी की आम्ही जे पापी आहोत आम्हाला त्याचं नीतिमत्व मिळावं. वी आर द रायचसनेस ऑफ गॉड इन क्राइस्ट जीसस. ते म्हणणं फार जरुरी. इन क्राइस्ट जीसस फार जरुरी. इफ यू डोंट से दॅट युअर सेंटेन्स इज इनकम्प्लीट, युअर प्रॉमिस इज इनकम्प्लीट. वी आर रायचसनेस ऑफ गॉड इन क्राइस्ट जीसस. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये देवाचं नीतिमत्व आहोत. हालेलुया म्हणा. हालेलुया. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये देवाचं नीतिमत्व आहोत. म्हणा सगळेजण. हे सगळ्यात इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे एखाद्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये. बायबलचं रोमकारास पत्रामध्ये दिलेलं आहे. आय एम द रायचसनेस ऑफ गॉड इन क्राइस्ट जीसस. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये देवाचं नीतिमत्व आहोत. वी आर द रायचसनेस ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही देवाचं नीतिमत्व आहोत ख्रिस्त येशूमध्ये. बिकॉज ऑफ जीसस क्राइस्ट. कारण येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला 2000 वर्षापूर्वी. आपलं रक्त सांडवलेलं आहे आणि आमचे दोष स्वतःवर घेऊन आम्हाला त्या जज समोर, त्या न्यायाधीशासमोर, त्या पित्यासमोर, त्या सिंहासनासमोर निर्दोष ठरवलेलं आहे. हालेलुया. आम्ही खुश आहोत का नाही हे समजा. आर यू हॅपी दॅट यू आर गिल्ट फ्री. जर तुम्ही ख्रिस्ताचा, येशूचा तारणारा आणि प्रभू म्हणून जर स्वीकार केला असेल, जुन्या गोष्टी करणं सोडून दिलं असेल, नित्य त्याची आराधना आणि स्तुती करत असाल, सदैव त्याचं देणं त्याला देत असाल, प्रेज द लॉर्ड, तर आम्ही देवाचे प्रिय आहोत. वी आर चोजन पीपल ऑफ गॉड. जर आम्ही म्हणतो की आम्ही नीतिमान आहोत आणि देवाने तारलेले आम्ही लोक आहोत, पण आम्ही देवाचे सांगून दिलेले, देवाने लावून दिलेल्या गोष्टी जर आम्ही करत नाही तर मग आम्ही काहीतरी कुठेतरी चूक करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणजे याचं उगाचच मी तारण केलं. हा काही प्रार्थनाच करत नाही. याला तारण देऊन काही उपयोगच झाला नाही. कधी कधी काय होतं, एखादा व्यक्ती खूप पॉवरफुल दिसतो, म्हणतो चला याला ना आता मी सेवेमध्ये घेतो. मग तो येतो सेवेमध्ये, मध्येच फुस. मग काय कर हे यार, उगाच घेतलं त्याला. घेतलं तर खरं पोटेन्शियल होते पण तो काही करतच नाही. प्रेज लॉर्ड. तसं नको. आम्ही देवाच्या राज्यामध्ये उपयुक्त लोक आहोत. आहेत का नाही? आमेन. वी आर रायचस पीपल. आम्ही नीतिमान आहोत कारण ख्रिस्त नीतिमान आहे. आम्ही उजव्या हाताला आहोत कारण ख्रिस्त उजव्या हाताला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. असं नाही की डावा हात आशीर्वाद देत नाही. डावा हातामध्ये पण काही आशीर्वाद आहे, पण उजव्या हातामध्ये जे आशीर्वाद आहेत ते सगळ्यात मोठे आशीर्वाद आहे. जास्त आशीर्वाद, अधिक आशीर्वाद उजव्या हातामध्ये. म्हणून याकोबाने आपले हात क्रॉस केले कारण त्याला धाकट्या भावाला जास्त आशीर्वादित करायचं होतं, इफ्राईमला. ज्याचा अर्थ आहे फ्रुटफुलनेस, फलद्रुपता. हालेलुया. विसर पाडण्यापेक्षा फलद्रुपता अधिक आशीर्वादित आहे. म्हणून याकोबाने आपले हात क्रॉस केले. प्रेज लॉर्ड. तुम्ही कुठेही उभे राहा, परमेश्वरला जर तुमचा उजवा हात, त्याचा उजवा हात जर तुमच्या डोक्यावर ठेवायचा आहे तर तुम्ही कुठे असाल तो त्याचा उजवा हात तुमच्याकडे आणेलच. असं जरुरी नाही की तुम्हाला उजव्याकडेच उभं राहायचं आहे. तुम्ही कुठे उभं राहा, परमेश्वर आपले हात क्रॉस करून तुम्ही जिथे आहात, जर तुम्हाला उजवा हाताचा आशीर्वाद आहे तर उजव्या हाताचा आशीर्वादच मिळणार. प्रेज लॉर्ड. जे देवाची सेवा जीवे भावे करतात, मनापासून करतात, प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतात, मी तुम्हाला गॅरंटी देतो की त्यांना उजवा हात
त्यांना देवाच्या उजव्या हाताने आशीर्वाद मिळेल. प्रेज लॉर्ड. मी याच्यावर अधिक सांगू शकतो. उजव्या हाताचे आशीर्वाद आणि डाव्या हाताचे आशीर्वाद. ज्यांचं तारण झालेलं आहे आणि बस मला झालं, माझं फिनिश, माझं लाईफ एवढंच आहे, याच्या पुढे मी काही करणार नाही. टॅलेंट